नमस्कार मित्रांनो, मी आपला दोस्त आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल यात्री इंजिनियरमध्ये. तर मी आज आपल्याला घेऊन जात आहे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्ग येथील खंडोबा दर्शनासाठी. तर मित्रांनो, आपण खंडोबा मंदिराजवळ आलेलो आहोत. तर हे या खंडोबा मंदिराचा एंट्री पॉइंट आहे. कसं आहे? 30 रुपयाला तो. एकच देणार, एकच द्या. हे पाण्याचा मंदिर. कोणत्या पाणी? मंदिराच्या बाहेर असं छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. या स्टॉलमध्ये आपल्याला देवांसाठी लागणारा पूजा साहित्य, भंडारा, प्रसाद वगैरे भेटतो. नंदी महाराजांचे आणि शिवलिंगचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या सभामंडपात जात आहोत. तर सभामंडपात दोन आजी खंडोबाची मूर्ती घेऊन तिथं बसल्या आहेत आणि कासवाचे आपण दर्शन घेऊन मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जात आहोत. तर हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. इथं खालच्या बाजूला दोन कीर्तिमुख असलेली पाहायला मिळतात. प्रवेशाच्या वरच्या बाजूला दोन द्वार शाखा आहेत. वरच्या बाजूला छान झुंबराचा आकार केलेला दिसत आहे. तर पूर्वीच्या काळी असे झुंबर बनवायचे मंदिराला. आपण आता मंदिराच्या अंतराळामध्ये जात आहोत. तर अंतराळामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं पण असे एक सुंदर घंटा अडकवलेली पाहायला मिळते आणि इथेही सेम झुंबर वगैरे पाहायला मिळतात. देवाचे दर्शन घेऊयात. देवाचे दर्शन घेऊन क्लोजअपमध्ये दर्शन घ्या देवाचे. तर मित्रांनो, इथं काय झालं, मी जे नारळ आणलं होतं देवाला फोडायला, ते नारळ देव पावलं. तर या काकूंनी दोन नारळ घेऊन आल्या होत्या. त्या बोलल्या की मला हे नारळ फोडून दे. तर मग मी ते दोन नारळ फोडून दिले. तर मित्रांनो, हा नगाराखाना आहे. इथं नगारा वाजवला जायचा आणि मंदिराच्या परिसरात अनेक दीपमाळा दिसत आहेत. तर मित्रांनो, इथं लिहिलेले मंदिराच्या पाठीमागं मोठ्या अक्षरात लिहिलं आहे श्री खंडोबा बाणाई विवाह स्थळ श्री क्षेत्र मैलापूर. तर मित्रांनो, इथं खंडोबादेव आणि बाणाई यांचा विवाह येथे झालेला आहे. तर मित्रांनो, हा असा काही मंदिराचा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. इथून मंदिरावर जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत.
मित्रांनो, आता आम्ही जुन्या मंदिराकडे जात आहोत. तर हे प्राचीन मंदिर आहे. बोरीच्या नदीकाठी असलेले हे मंदिर. याच मंदिरात खंडोबाचं आणि बाणाईचं लग्न झालेलं आहे. मुघलांच्या कालावधीमध्ये गाय कापण्यात आली या मंदिरामध्ये. त्यामध्ये मंदिरातली देवाची मूर्ती स्थलांतरित करण्यात आली त्या दुसऱ्या मंदिरामध्ये, जे आपण आता पाहून आलो. तर जुन्या मंदिराच्या समोर एक छोटंसं शिवलिंग ठेवलेलं आहे आणि इथं बाजूलाच नारळ पण फोडू शकतो आपण. आणि हे असं काही मंदिर आहे, जुनं मंदिर, जिथे की मुघलांच्या काळामध्ये गाय कापण्यात आली. तर मित्रांनो, नळदुर्ग आणि अंदूर या दोन मंदिराची विशेषता अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये खंडोबा कुठल्या देवळात ठेवायचा याचा वाद चालला असल्यामुळे नंतर ठरवण्यात आलं की वर्षातले 10 महिने खंडोबा अंदूरच्या मंदिरमध्ये असतात आणि 2.25 महिने खंडोबा या नळदुर्गच्या मंदिरामध्ये असतात. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करत आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.